याच राजवाड्याने पाहिला तो 3 एप्रिल 1680 चा दिवस. महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. राजाने आपला अखेरचा श्वास याच ठिकाणी याच चौथीवरती सोडला. आणि ज्या रायगडावरती तुम्ही आलात, खरं तर म्हटलं पाहिजे की जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी या रायगडाची वारी केली पाहिजे. म्हणून तर ते कवी भूषण म्हटले होते की काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर ना होते मेरे शिवराय तो आज सुन्नत सबकी होती. तसंच गेल्या 2 महिन्यापासून ज्या प्रवासाचे नियोजन सुरू होते तो प्रवास आज प्रत्यक्षात उतरतो आहे. हा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणी आल्या. काही कारणांमुळे 2-3 मित्रांनी येणे सुद्धा रद्द केले. पण एक गोष्ट ठरलेली होती, शो मस्ट गो ऑन. आजचा दिवस खास होता. आमचा मित्र अजिंक्यने श्रद्धेने गाडीची पूजा केली, बाप्पाचे नाव घेतले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. हा प्रवास सुखरूप व्हावा, कोणतीही अडथळा येऊ नये यासाठी सगळ्यांनी योग्य नियोजन केले आणि सकारात्मक विचारांनी घराबाहेर पडलो. प्रवास म्हणजे फक्त एखाद्या ठिकाणी पोहोचणे नसते, तो मित्रांसोबत घालवलेले क्षण, हसणं, गप्पा आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणी. महाराज की हर महादेव, जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरया. पद्धतशीर आता सगळं पूजा वगैरे झाली आहे गाडीची. आता निघालोय आज आम्ही आणि आपले जुन्या ऑफिसचे सगळे फ्रेंड्स आहेत. तो धमाले फुल 2 दिवस. तो स्टे ट्यून विथ बाय बी एक्सप्लोर. चलो बाय बाय. रात्री आमचा प्रवास सुरू झाला. आजूबाजूला घनदाट काळोख आणि पुढे फक्त गाडींच्या दिव्याचा उजेड. त्या उजेडातच आम्ही पुढे सरकत होतो. मनात थोडी शांतता आणि थोडी गूढ ओढ. ही ओढ कुठेही नेणारी नव्हती. ती ओढ होती रायगडाची. हा रस्ता फक्त रस्ता नव्हता, तो इतिहासाकडे नेणारा एक मार्ग होता, जिथे प्रत्येक वळणावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम जाणवतो. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहे फायनली गडावर आणि आत्ता वाजले सकाळचे 6. तो तुम्हाला सगळा काळोख दिसत असेल. तो आत्ता आम्ही जस्ट चढतोय. तर आता पुढे बघू काळोखामध्ये काय दिसलं दाखवायला तर दाखवीन, नाहीतर मग जसं उजेड होईल त्याप्रमाणे तुम्हाला पुढचं रायगड एक्सप्लोर करीन. तर चला बाय बाय. या पायऱ्या चढताना फक्त शरीर नाही, मन सुद्धा इतिहासात शिरत जातं. रायगड समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंची आहे. इथेच 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. प्रत्येक पायरी महाराजांच्या त्यागाची, पराक्रमाची आणि स्वराज्याच्या स्वप्नाची आठवण करून देते. इथेच स्वराज्याची पायाभरणी झाली आणि इथूनच हिंदवी स्वराज्याचे निर्णय घेतले गेले. रायगड फक्त दगडांचा किल्ला नाही, तो स्वाभिमान, शौर्य आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहे. आपला जो लास्टचा ट्रेक होता माणिकगड, तिकडे असे स्टॉल नव्हते. रायगडावर खूप स्टॉल आहेत, त्यामुळे त्याचं काही टेन्शनचं काम नाही. आपलं दुर्गेश्वर रायगडवर हे बघा, एका ठिकाणी गडाची तारीफ करायची, एवढा गड बांधलाय आणि इकडे हे सगळा कचरा. काय बोलणार. गड चढून आम्ही आता रायगडाच्या महादरवाज्यावर येऊन पोहोचलो. हा दरवाजा म्हणजे रायगडाची मुख्य ओळख आणि संरक्षणाची पहिली भिंत. रायगडाचा महादरवाजा गोमुखी आकाराचा का बांधला गेला यामागे फार मोठी युद्धनीती होती. गोमुखी रचनेमुळे दरवाजा बाहेरून अरुंद आणि आतून थोडा रुंद असतो. याचा पहिला फायदा म्हणजे शत्रू एकाच वेळी मोठ्या संख्येने गडात प्रवेश करू शकत नव्हता. शत्रू आत आला की तो अरुंद जागेत अडकून पडायचा आणि त्याची रचना विस्कळीत व्हायची. दुसरा मोठा फायदा म्हणजे वरच्या बाजूला असलेल्या काचा आणि झरोक्यांमधून आपले मावळे शत्रूंवर सहज हल्ले करू शकत असत. या रचनेमुळे थोड्या सैन्यानेही मोठ्या शत्रूला रोखणं शक्य होतं. म्हणूनच गोमुखी दरवाजा
हा फक्त बांधकामाचा भाग नव्हता, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय हुशार युद्धनीतीचा महत्त्वाचा भाग होता. दिवा तुम्हाला दिसतात ती गाढवं, त्याने ते सगळं मटेरियल वगैरे असतं ना गडासाठी लागणारं, ते गाढवाचा उपयोग करतात आता डागडुजीसाठी वरती. तर हे आणलेत बघा. महादरवाजा थोडा पुढे ओलांडला की आपल्याला इथे पाहायला मिळतात त्या 2 ऐतिहासिक तोफा. त्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या आणि त्या आजही रायगडावर महाराजांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष देत उभ्या आहेत. या तोफा पंचधातूपासून बनवलेल्या आहेत. झाले सो अजून आता वरती जाणार आहे हत्ती तलावला. तर तिकडे जाऊन आपल्याला गाईड आपण केलंय, तर ते आपल्याला पुढची माहिती सांगतील. तर चला. झाडाच्या किरणासोबत आमची पावले पुढे सरकत होती आणि थोड्याच वेळात आम्हाला भेटणार होते ते आमचे गाईड दादा आणि त्यांच्यासोबत उलगडणार होते या किल्ल्याच्या पुढच्या कहाणीचे रहस्य. संदीप ढवळे. तर तुम्ही जरा तुमच्याबद्दल माहिती सांगा आणि तुमचा फोन नंबर किंवा काय डिटेल असेल तर तुम्ही कसे स्लॉट्स आहेत तुमचे ते जरा सांगा. जय शिवराय. छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत रायगडावरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी संदीप ढवळे गेले 15 वर्षापासून रायगडावरती रायगड गाईड म्हणून काम करत असतो. खरोखर भाग्य आम्हाला की महाराजांचा इतिहास येणाऱ्या शुभक्तांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा आमचा प्रयास असतो आणि आम्ही तो यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडत असतो. जर आपण आलात तर माझा नंबर आहे 87 66 822 503 8766822503 किंवा मला इन्स्टाला रायगड फोर्ट गाईड म्हणून पण आपण सर्च करू शकता. डेली रायगडाविषयी अपडेट देखील या ठिकाणी असते. आणि नक्कीच दादांच्या चॅनलला आपण लाईक सबस्क्रायबर आणि फॉलो करा नक्कीच. जय शिवराय. कसे असतात म्हणजे पूर्ण गड किंवा काय हाफ गड किंवा जर कसं आपण काय? फिरलात तर गडावरती जर आपण पूर्ण फिरलो जर पायथ्यापासून जर आलो तर 2-2.5 हजार रुपये पूर्ण असतात आणि महत्वाचं जर फिरलो होळीच्या माळापर्यंत तर ते 1200 रुपये असतात. अच्छा ओके. तर आता तुम्ही कुठून चालू करणार आहेत आता पहिलं? आपण आता पालखी दरवाजापासून. अच्छा या ठिकाणी. ठीक आहे ठीक आहे चालेल चालू कर. शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत मी संदीप ढवळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. आता बसून घ्या. ज्या रायगडावरती तुम्ही आलात खरं तर म्हटलं पाहिजे की जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी या रायगडाची वारी केली पाहिजे आणि येऊन छत्रपतींच्या सिंहासनासमोर समाधी समोर नतमस्तक व्हायला पाहिजे, मानाचा मुजरा झाला पाहिजे. म्हणून तर ते कवी भूषण म्हटले होते की काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अगर ना होते मेरे शिवराय तो आज सुन्नत सबकी होती. तसंच विसरा नाही पाहिजे. तर त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांना धन्य जिजाऊ, तुम्ही जर का जन्माला आला नसता तर नसते दिसल्या अंगणामधली तुळस आणि राज. आपण जर का जन्माला आला नसता तर नसते दिसल्या मंदिरावरचे उंच उंच कळस. अशी मुघलांनी या महाराष्ट्र देशाची अवस्था करून ठेवली होती. परंतु याच्यापासून पालनहार याच्यापासून संरक्षण करण्याकरता 19 फेब्रुवारी 1630 ला राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. आणि ज्या पवित्र पुण्यभूमीत तुम्ही आलात या रायगडाने पाहिला एक नेत्रदीप सोहळा. तो होता 6 जून 1674 दिवस. राजांचा राज्याभिषेक सोहळा या रायगडाने पाहिला आणि नको पाहायला पाहिजे होता तो दिवस देखील या रायगडाच्या पदरी पडला. महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. राजाने आपला अखेरचा श्वास 3 एप्रिल 1680 ला याच ठिकाणी राहत्या राजवाड्यामध्ये सोडला. सन इसवी सन 1656 मध्ये हा किल्ला छत्रपती श्री शिवरायांनी जावळीचे चंद्रहा मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकला. तेव्हा स्वराज्याची राजधानी होती किल्ले राजगड. मग अशा परिस्थितीमध्ये राजाने राजगड सोडला आणि रायगडाला राजधानी का निवडली हा प्रश्न येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला पडतो की रायगडच राजधानीसाठी का बरं. रायगड हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये बसलेला किल्ला. आता कोकणामध्ये बसला असला दर्या किनाऱ्याजवळ समुद्रावरती नियंत्रण ठेवण्यात येतं. आज आपल्याला नक्कीच माहिती असेल की आज इंडियन नेव्ही ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. दर्यावर राज्य कसं करायचं हे आपल्या राजांनी 400 वर्षापूर्वी शिकवण्यात आलेलं. शिवाय रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झालंय की या रायगडाला पाहाल तर तुम्ही चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेढलेलं आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठली सह्याद्रीची रांग या रायगडाला येऊन अटॅच झालेली नाही, टच झालेली. रायगड शिवलिंगासारखा आहे. रायगड कमळाच्या कळीसारखा आहे. स्वतंत्र किल्ला आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये काळ, सावित्री, गांधारी 3 नद्याने रायगडाला वेढले. रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 2851 फूट आहे. जे की पायथ्यापासून वरती आलात हे 1350 फूट म्हणजे 870 मीटर त्या आपण उभ्यात.
या रायगडाला काही शुभक्त असेल की पूर्ण प्रदक्षिणा मारतात. ही पूर्ण प्रदक्षिणा 16 किलोमीटरची दादा पूर्ण प्रदक्षिणा आहे. नक्कीच रायगडाला एकदा प्रदक्षिणा मारण्याचा मौका आला तर नक्की मारा. जसं जणू मंदिर आहे आपल्यासाठी आणि ही पूर्ण 1 दिवसाची पूर्ण प्रदक्षिणा असते. रायगड जो वरती पसरलाय हा 1200 एकर मध्ये पसरलाय. 100 एकर मध्ये फक्त वास्तव इमारतीत. रायगडावर तुम्ही ज्या चढून आलात पायऱ्या त्या 2000 पायऱ्या 3.5 किलोमीटर अंतर 2 तास लागले वरती येण्याकरता. 1996 झालेला प्रकल्प पुण्यातील जोग कम्युनिकेशन केवळ 4 मिनिटांमध्ये देखील गडावरती येतं. परंतु रोपवेने आलात तर जी आलात ही मजा तिकडे त्या भेटणार नाही. कारण की जणू स्वर्ग या गडावरती कसं राजाने घडवलं हे अनुभवता पायी आल्यानंतरच आपल्याला कळतं. येत असताना तुम्हाला जो पहिला जो मुख्य पॉइंट लागला तो होता महादरवाजा. महाबलकड दरवाजा. महादरवाजा ज्याच्या ताब्यात त्याच्या पूर्ण किल्ला ताब्यात येतो. परंतु हा महादरवाजा कधीही कुठल्या शत्रूच्या ताब्यात आला नाही. त्याला त्याचं वळण पाहिलं तुम्ही हा नागमोडी वळणाचा दरवाजा होता. जर का खालून तोफेंचा मारा झाला तोफेला दरवाजाच दिसत नाही. परंतु दूरदृष्टी अशी केलेली राजाने की जर का तोफेंचा मारा झाला तर त्यातनं निघालेली तोफ ही अशी वाकडी होऊन दरवाजावर जाईल का? तो समोर भिंतीवरती आदळणार आणि दरवाजा एक साईडला राहिला. जर म्हटले की बलाढ्य हत्ती आणले आणि हत्तीने दरवाजाला धक्का देण्याचा प्रयत्न. हत्ती फक्त राजे आणू शकतात. हत्ती दुसरा कोणी आणू शकत नाही. परंतु दूरदृष्टी असे माणसाला येताना दमछाक होती. त्या रस्त्याने हत्ती कसे काय गडावर येऊ शकतात. पण दूरदृष्टी वापरली की जर का हत्ती आणले तर त्या तिथल्या 3 पायऱ्या बघा. जाताना ऑब्झर्व येताना नसेल केलं तर जाताना जरूर करा. 3 पायऱ्यांची उंची खूप उंच होती. हत्तीला जर कुठं धक्का द्यायचा आहे तर हत्ती पहिला मागे जातो आणि नंतर तो पुढे येऊन धक्का देतो. परंतु मागे जायला तेवढी जागाच तिथे उपलब्ध ठेवली आणि त्यातूनही जरी झाल्या तरी त्या 3 पायऱ्यांचा त्याला अडथळा निर्माण होणार आहे. समजा दूरदृष्टी अशी केली की बलाढ्य सैन्य घेऊन आले. ओंडक्याने दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला. बाहुबली पिक्चर प्रत्येकाने पाहिलाय. याच्या तुम्ही गुगलवरती सर्च करून पण बघा. त्याच्या डायरेक्टरने सांगितले की मी छत्रपती शिवरायांचा काही इतिहास त्याच्या कॉपी ह्या पिक्चरमध्ये केलेल्या आहेत. म्हणजे त्या बैलांना शिंगांना त्या मशाली लावले जातं आणि दुसरं म्हणजे तो डॅम फोडतो बघा आणि डॅम फोडल्यानंतर ते पाणी दरवाजावरती जातं आलेलं सैन्य सर्व वाहून जातं. तशी दूरदृष्टी राजाने वापरली. तुम्हाला दोन्ही तळं पाहायला मिळाली. पहिलं हत्ती तळा भेटलं ते लिकेज आहे आता काही कारण 400 वर्षानंतर. नंतर हे गंगासागर. तुम्ही नीट ऑब्झर्व करा की यांचं डायरेक्शन बघा कसं आहे. दरवाजाच्या साईडला गेलेलं आहे यांचं डायरेक्शन. जर काही असा काही घात झाला तर हे तळं फोडलं जाणार. यातून जाणारा पाण्याचा प्रचंड लोंढा हा दरवाजावरती जाणार आणि दरवाजावरती आलेला शत्रू बॅक टू पवेलियन पुन्हा खाली. अशा प्रकारे ही दूरदृष्टी राजाने वापरली गेली. परंतु तसं कधी प्रसंग आलाच नाही. आता बघा गडावरती आल्यानंतर हे गडाचं खरं वैभव तुम्हाला दिसलं समोर. एवढ्या उंचावर एवढं मोठं पाणी तळं. 4 मिनिटांमध्ये आल्यानंतर लोकांना त्याचा काही अनुभव वाटत नाही का हे पाणी एवढं मोठं. परंतु 2000 पायऱ्या चढून आल्यानंतर पाणी दिसल्यानंतर आनंद वाटतो. कारण आपली एक बाटली संपलेली असते आणि गडावरती एवढं मोठं पाण्याचं नियोजन राजाने केलेलं आहे. तर 1 नाही 2 नाही असे 11 तलाव आहेत गडावर. 84 टाक्या आहेत गडावर. तलाव उकरल्या टाक्या उकरल्या मिळणारा दगड होता त्यापासून बांधकाम केलं. तिथे खड्डा झाला भिंत अडवली पाण्याचा साठा केला. 1 तीर में 2 निशाण. दगड पण भेटलीत आणि पाणी पण भेटलं बघा. तर ह्या तळावाचं नाव आहे गंगासागर तळाव. छत्रपती श्री शिवरायांचा राज्याभिषेक हा पंडितवान गागा भट्टाने केला होता. हे गागा भट्ट काशीवरून आले होते आणि काशीवरून येत असताना 7 नद्यांचं पाणी आणलं. 7 नद्यांचं पाणी राजाला पियाला दिलं. अभिषेक घातला आणि उर्वरित पाणी या तलावात सोडलं आणि याचं नाव गंगासागर तलाव ठेवलं. एक काठापासून खाली 35 फूट खाली खोल आहे. या रायगडावर येणाऱ्या असंख्य शुभक्तांना या तलावाचा पाण्याचा पुरवठा केला जातो. नंतर आपल्याला समोर ज्या वास्तू दिसत आहेत हे आहेत विजयी स्तंभ. विजयी स्तंभाचे कारण हे 7 मजली आणि याच्या 7व्या मजल्यावर ज्या दिवस राजाने कुठल्या गडावर विजय मिळवला विजय प्राप्त केला की 7व्या मजल्यावर एक भगवा ध्वज फडकला जायचा. जेणेकरून आजूबाजूच्या गडे किल्ल्याला गावात रहित्याला कळायचं की आणखी एक किल्ला हा स्वराज्यात आलेला आहे. आता आपण खऱ्या अर्थाने रोपेने न येता पायी आल्यानंतर गडाच्या समोरच्या बाजूने आलेलो आहे. पायी रोपेने आल्यानंतर गडाच्या मागच्या बाजूने येता येतं. ही खरं व्ह्यू आहेत गडाचे. समोरची खिडकी वगैरे आपण कसं समोरच्या साईडला ढोलपुरी वगैरे लावतो तसे हे व्ह्यू आहेत गडाचे समोरचे. याला विजय स्तंभ असं म्हटलं जातं. समोरच्या ज्या दरवाज्यातून आपण किल्ल्यामध्ये जाणार आहोत हा आहे पालखी दरवाजा. महाराज पायथ्यापासून पालखीने गडावरती यायची. परंतु महाराजांची पालखी या दरवाजातून किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणजे गडातील सर्वात उंचचं ठिकाण सर्वात महत्वाचं ठिकाण या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश व्हायचा. म्हणून याला पालखी दरवाजा असा म्हटला जातो. इथून पुढे आपण एक पॉईंटची माहिती घेत पुढे जाणार आहोत. परंतु रायगड पाहत असताना आपल्या माध्यमातून आम्ही रायगडावरती येणाऱ्या शिवभक्तांना विनंती करतो की आम्ही हात जोडून विनंती करतो की हा रायगड आहे कुठला पिकनिक पॉइंट
नाहीये. छत्रपतींचा राजधानी किल्ला आहे आणि या राजधानीचा आपल्या येणाऱ्या शुभक्तानाचं पावित्र्य राखायचंय. आपल्याकडे असणारा कुठल्याही प्रकारचा कचरा या ठिकाणी कचरापेटीमध्येच टाकायचा आहे. अनेक ठिकाणी आपल्याला चपला खाली काढून दर्शनासाठी वरती जायचंय. आम्ही तर म्हणतो भरलेली बॉटल घेऊन समोर पाहिलं तर रिकामी झालेली बॉटल दाखवा जरा. या दादांच्या हातात आहे बघा, न कुठे टाकलेली. भरलेली बॉटल घेऊन जर का आपण गड चढू शकतो तर रिकामी झालेली बॉटल घेऊन गड उतरलं देखील पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपण आता रायगड पाहायचंय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. असा किल्ला आहे की रायगडाला पाहता क्षणी राजे म्हणाले होते की गड बहुत चखोट, चौथरपा दगडाचे कडे आणि ताशिल्याप्रमाणे हा गाव दीडगाव उंच आहे. जणू याला पावसाळी दिवसात पर्जन्यकाळी याला गवत रुजत नाही असं चट्टान आहे त्याला, म्हणजे खडक आहे. आणि ताशिल्याप्रमाणे आहे हा रायगड, जणू कुणी आकार गेले. त्यामुळे याला तटबंदी बांधण्याची गरज नाही. मग ती तटबंदी कुठल्या आढळून येते तर ती मुख्य बाले किल्ल्याच्या आतील मधल्या भागाची तटबंदी आहे. आणि जी महादरवाजाला लागली ही दरवाजाची तटबंदी आहे. कारण की तिथून जर गर्दी झाली काय झाली तर कोणी उतरण्याचा दुसऱ्या साईडने चढण्याचा प्रयत्न करू शकत नाही म्हणून. परंतु किल्ल्याला बांधायची तटबंदी काहीच गरज नाही. हा एकमेव असा किल्ला की ज्याला तटबंदी नाहीये आणि जाण्याचा एकच मार्ग असा भूतळावरती दुसरा किल्ला नाही. आपण राजगड पाहिले, आपण अनेक किल्ले पाहिले, त्यांना माचे आहेत, त्यांना जाण्याचे रस्ते आहेत अनेक दुसरे, परंतु रायगडाला एकच रस्ता आहे. अत्याधुनिक आताचा झालेला रोपवे हा दुसरा मार्ग आहे. अशा प्रकारची ती तटबंदी. पण किल्ल्याच्या बालेकिल्ल्यामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि बालेकिल्ल्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हे 6 महाल लागतात असे बघा एका लाईन मध्ये. छत्रपती श्री शिवरायांना 8 राण्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सहीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सकवाराबाई आणि सगुणाबाई. परंतु 8 राण्या सांगितल्यानंतर आश्चर्य की 8 राण्या. परंतु यामागे एक राजकीय हेतू होता. साम्राज्य विस्ताराच्या मागे कल्पना होती की या महाराष्ट्रात मातब्गार सरदार घराणे होते. मोहिते, निंबाळकर, गायकवाड, शिर्के, देशमुख, विचारे, इंगळे, नामवंत सरदार घराण्याशी सोय समज जोडावं, नातेगोती जोडावे म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या होत्या. परंतु 8 राण्यापैकी राजधानी रायगडावरती मात्र 6 राण्या राहत होत्या. कारण की सहीबाईंचं निधन हे राजगडावरती झालं होतं शंभू राजा अवघे 2 वर्षाचे असताना. दुर्दैवाने सहीबाईने कधी रायगड पाहिला असेल. दुसऱ्या होत्या पुतला राणी, त्याखाली पाचाळगावमध्ये राष्ट्रमाता, राजमाता, जिजाऊ महासाहेबांची सेवा करण्याकरता पाचाळला होता राहत होत्या. याच पुतला राणी राजांच्या निधनानंतर 11 दिवसानंतर राजांची जोडे घेऊन रायगडावरती सती गेल्या होत्या. स्वराज्य रक्षक मालिकेमध्ये आपण तो भाग पाहिला. आपण आता इथून पुढे आपण गड पाहतोय. दुर्भाग्य, आपलं दुर्भाग्य, महाराष्ट्राचं दुर्भाग्य या देशाचं की महाराष्ट्रातील गड किल्ले आपल्याला पडझड झालेल्या अवस्थेत दिसतात. काही लोक गडावरती येतात ज्यांना इतिहासाची जाणकारी नसते, काय पडलेलं पाहायचं आणि काय म्हणतात की राजस्थानचे गड किल्ले मात्र जसेच्या तसेच. मग महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची अवस्था का? परंतु हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही की आपलं असं कसं का. मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला होता. म्हणतात ना की मोडेल पण वाकणार नाही. ही मराठ्यांची जात होती. मराठे कधी कुणासमोर झुकले नाहीत, कधी कुणासमोर वाकले नाहीत आणि कधी कुणाला शरण गेले नाहीत. इंग्रजांनी पाहिलं त्या मराठ्यांना एवढी ताकद, एवढी प्रेरणा येते कुठून तर या छत्रपतींच्या इतिहासामुळे, या छत्रपतींच्या गडकिल्ल्यामुळे. का नाही त्यांचा इतिहास नष्ट करावा, त्यांचे गडकिल्ले जाळावे. मग काय तर 10 मे 1818 फितुरांना जवळ केले. कारण की या देशाला, या राज्याला फितुरांचा श्राप आहे. रामायण महाभारतापासून आपण तेच बघत आलेलो. खाली पोटल्याचा डोंगर दाखवला गेला. पोटल्याच्या डोंगराच्या दारूच्या कोटरवरती तोफेंचा मारा केला. मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड 11 दिवस जळत होता. जे काय सागवानी लाकडाचं छत आणि उत्तर शिकवलं होतं ते पूर्णतः जळून गेलेले आहेत. सध्या रायगड आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये केलाय. रायगडाला येत असताना प्रत्येकाने मनामध्ये हा भाव ठेवला पाहिजे की मी या रायगडाला 400 वर्षानंतर आलेलो आहे आणि हे 400 वर्षाचं बांधकाम ऊन, वारा, पाऊस, इंग्रज, मुघल यांचा अत्याचार सहन करून आज उभे. आपल्या ताई 4 वर्षे किंवा 40 वर्षे टिकल का याची सुद्धा आपण गॅरंटी देऊ शकत नाही. आपण पाहिले की ब्रिजचं उद्घाटन होण्याच्या अगोदरच ब्रिजला क्रॅचेस गेलेले आपण पाहिलेले आहे. आत्ताचं प्रशासन एवढा अत्याचार सहन करून हे उभं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या वास्तूवर ते उभे आहेत हा दासीवट आहे, नोकर चाकर राहण्याची जागा. राहण्याचे जे दास दासी नोकर चाकर या ठिकाणी राणी मला जायचंय, एक रचना पाहिजे, एक हवा खाण्यासाठी खिडकी. आणि रायगडावरती आल्यानंतर जो तो सांगतो की रायगडावरती शौचालयाची व्यवस्था पहा. या जगात 2च टॉयलेट सिस्टम आहेत, एक वेस्टर्न आणि इंडियन इथूनच जगाला गेलेले आहे. एक टॉयलेटची रचना पहा, नंतर दुसऱ्या राणीमालातून बाहेर या, त्यानं पुढे आपल्या धान्य कोठर मंत्र्यांच्या वाड्यांची माहिती. त्या काळात अशी शौचालय व्यवस्था असणे म्हणजे प्रगत स्थापत्य, आरोग्याची जाण आणि किल्ला व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. आजही त्यांचे अवशेष दिसतात जे मराठा काळातील
आधुनिक विचारधारा दाखवतात. बालेकिल्ला सांगितल्याप्रमाणे हे गडाचं महत्वाचं ठिकाण, महत्वाच्या व्यक्तींची घरं आणि महत्वाच्या व्यक्तींची कार्यालय म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक पाहिलं राणीमाग, खालच्या साईडला अष्टप्रधानांचे वाडे. छत्रपती श्री शिवरायांना अष्टप्रधान मंत्री म्हणलं होतं. या ठिकाणी कोण राहत होते तर बाळाजी आवजी, रामचंद्र निलकंठ, मोरपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, हिराजीरावजी, रामचंद्र त्रिंबक, अनाजी पंत हे मंत्री राहत होते. पण अखंड स्वराज्याचा कारभार इथून केला जातो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हुकुमशाही असताना लोकशाहीची निर्मिती करणारे जगातले पहिले राजे हे छत्रपती श्री शिवाजी राजे होते, ज्यांनी अष्टप्रधान मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली होती. याच्या साईडला आपल्याला हे बॅरिगेडवाला जे दिसतं हे आहे धान्य कोठार. स्वराज्याचं धान्याचं कोठार आपण पाहिलं असेल नसेल, एक कोल्हापूरमध्ये किल्ला आहे पन्हाला किल्ला म्हणून. गंगा यमुना सरस्वती 3 धान्याचे गोडाऊन त्या ठिकाणी. इतके गोडाऊन मोठे आहेत की आतमध्ये हत्ती जायला रस्ता आहे. वरून धान्य टाकलं जायचं, खालून धान्य काढलं जायचं. स्वराज्यावरती काही संकट आलं का तिथून धान्य स्वराज्यावर पाठवलं जायचं. पण समजा की यदा कदाचित शत्रूने रायगडाला तह घातला, वेढा घातला, तर कोल्हापूरवरून आलेलं धान्य गडावर येऊ शकत नाही. मग अशा प्रसंगाला एक रिझर्व इमर्जन्सीसाठी हा धान्यासाठा वापरला जायचा. एक 22 फूट, एक 20 फूट आणि एक 15 फूट. वर्षभर पुरेल असा धान्यसाठा इथं स्टोअर केला जायचा. एक धान्य कोठार पाहून घ्या. मग आपल्याला महाराजांच्या राहत्या राजवाड्यात जायचं, जिथे राजाने अखेरचा श्वास सोडला त्या ठिकाणी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.